जय. भारत माता की जय. मित्रांनो, ही दृश्य आहेत मध्य प्रदेशातल्या विदिशामधली. एक व्यक्ती कान पकडून पोलिसांच्या गराड्यात भारत माता की जय म्हणत चाललाय. हे पाहून तुम्हाला वाटेल हा व्यक्ती पाकिस्तानचा गुप्तहेर वगैरे आहे की काय, पण हा व्यक्ती आहे मध्य प्रदेश काँग्रेसचा नेता आणि त्याचं नाव आहे असद खान जिलानी. या व्यक्तीचा गुन्हा हा आहे की त्याने फेसबुकवर भारत मातेला उद्देशून डायन हा शब्द वापरला. विचार करा मंडळी, भारत माता, इंग्रजांच्या साखळदंडात बंदी झालेल्या या मातेला स्वतंत्र करण्यासाठी या देशातले अनेक स्वातंत्र्य सैनिक लढले. अनेकांनी आपली जात पात धर्म न पाहता बलिदान दिलं आणि त्या बलिदानाच्या जोरावर आजचा भारत तयार झालाय. आणि आज त्याच भारत मातेला काँग्रेस नेते डायन म्हणतात. आणि महत्वाची बाब म्हणजे यावर राहुल गांधींसारखे नेते चिडीचूप आहेत. तसंही काँग्रेसला या देशाच्या राष्ट्रीय प्रतीकांची जरा ॲलर्जीच आहे आणि इथल्या अल्पसंख्याकांवर त्यांचं वाढीव प्रेम आहे. भारतीय सैन्याच्या शौर्यावर शंका घेणं, सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणं, पाकिस्तानने भारताची किती विमानं पडली यामध्ये जास्त रस दाखवणं, या सर्व गोष्टी दाखवून देतात की काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेते हे किती दुटप्पीपणे वागतात. परंतु जिथे हा प्रकार घडलाय तिकडे काँग्रेसचं नाही तर भाजपचं सरकार आहे आणि भाजप सरकारमध्ये असल्या प्रकारांना थारा नाही.